झोपल्यानंतर घरमालक शेजारी झोपलेला होता, दाराला आगळ लावलेली होती आणि दाराला आगळ लावून दोघं पाहुणा आणि घरमालक झोपलेला. मध्यरात्र झाली, 2 वाजले आणि 2 वाजल्यानंतर तो घर मालक बोलू लागला, उतर खाली, उतर खाली, उतर खाली. पाहुण्याने घड्याळ बघितलं, 2 वाजले आणि घर मालक मला उतर खाली का म्हणत असेल, झोपडीमध्ये बरळत असेल, तोंडावर पांघरून घेतलं, पुन्हा म्हणू लागला, उतर खाली, उतर खाली. एकदा झालं, 2दा झालं आणि तिसऱ्यांदा मोठ्या आवाज, तू येत नाही का उतर म्हणलेलं, उतर खाली. असं म्हणल्यानंतर त्यानं आपण पिशवी होती ती पिशवी कागद मारली आणि हात पाय खाली आलं आणि खाली विठ्ठल विठ्ठल आणि मग खाली आल्यानंतर आगळ काढली. आता गडी काढून बाहेर पडावं आणि त्या आगळ काढलेला आवाज त्या घरमालकीपर्यंत गेला आणि घरमालकी जागी झाली आणि उठून बाहेर आली आणि बाहेर येऊन म्हणू लागली, दादा का हो, आता 2:30 वाजले, शांत झोपायचं, सकाळ उठून जायचं, एवढ्या अपराध कुठे निघाला तुम्ही, नका असं जाऊ. हो नाही, काय सांगावं, मला जायची इच्छा नव्हती, पण तुमची मालक 5-6 वेळेस मला म्हणजे उत्तर खाली, उत्तर खाली, उत्तर खाली. तसाच झोपलो, माझ्यामुळे झोपीमध्ये गडबड करत असतील, पण शेवटी खूपच जोड्यात ओरडले, उत्तर खाली म्हणले. त्यावेळी मी समजून घेतलं की आता उत्तरेशिवाय भाग नाही. उभा जर उठला, आवाज कमी करता जायचा आणि उठलं तर मारील आपल्याला हे म्हणून मी बॅग टाकत घरी निघाले. नाही येतो मी, तुम्हाला नाही माहिती म्हणजे ते का उत्तर खाली म्हणले, त्याचं एक कारण आहे. म्हणजे काय कारण आहे, अहो ते कंडक्टर आहेत म्हणले एसटी महामंडळामध्ये, त्यांना नोकरी कंडक्टरची आहे, त्यांना दिवसभर उतर खाली, उतर खाली, उतर खाली म्हणायची सवय आहे आणि ती संध्याकाळी झोपीत सुद्धा असंच उतर खाली म्हणून गडबड करीत असतात. मला त्याची सवय लागलेली आहे, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला ते उतर म्हणत नाही, पॅसेंजरला म्हणण्याची सवय लागलेली. मी रात्री गडबड करत असतात, चवावरी झोपा, सोयरावरी जाऊन झोपला. माझा दृष्टांत संपला. दिवसभर केलेला व्यवहार रात्री सुद्धा आपल्या स्वप्नात तसाच येतो आणि उत्तर खाली म्हणतो आणि शेवटच्या प्रसंगाला राम राम म्हणता जाऊ माझा प्राण. ही जर इच्छा कोणाशी बाळगायची असेल तर त्याच निष्ठेने परमार्थाची साधना करावी लागते. सतत नामस्मरण करावं लागतं. त्यावेळी झोपेमध्ये, स्वप्नामध्ये सुद्धा तेच अवस्था प्राप्त होते. म्हणून आपण सतत नामस्मरण करावं. आज नामचिंतनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला जास्त सांगणं संयुक्तिक नाही, कारण नामचिंतन कसं करावं, नामचिंतन केल्यानंतर त्याचा काय फायदा होतो, आज महाराजांनी त्याच्यावर भरपूर तुम्हाला सरळ सांगितलेलं आहे. आणि आता मी सांगणं काही गरजेचं नाही, पण आपण महाराज आमच्याकडे वेळ नाही, कसं करावं असं नाही दादा. किंवा ज्या वेळी तुम्हाला बसताना, उठताना, फिरताना, करताना सोबत नुसतं या जिभेला वळण लावण्यासाठी आता न थांबता अखंड खंडेला जीवन आणि रामकृष्ण नारायण अशी अवस्था आपण प्राप्त करून घ्यावी. आणि समजा आपल्या दैवयोगाने जर भाग्याचा उदय जर प्राप्त झाला आणि सतत नामस्मरण केल्यामुळे शेवटची ज्योत मारत असताना श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना या होती शांत झाली ना, तर बघायचं काय कारणच नाही, आपला उद्धार झाल्याशिवाय होणार नाही. जगद्गुरु तुकोबारायचा पुरावा आहे की काळाच्या पोटावरती लाथ मारता येते का, तर नक्कीच मारता येते. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगद्गुरु तुकोबारायने सांगितलं, जगाला काळ खातो पण त्या काळाच्या माथ्यावरती मी पाय दिला. ज्यावेळी वैकुंठ गमनाचा प्रसंग आहे, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघालेले आहेत. सगळ्यांना सांगितलं, चला माझ्यासोबत वैकुंठाला येता का, वैकुंठाला येता का. त्यावेळी लोकांनी टिंगल केली, हे तुकाराम येणार आलाय म्हणजे आता, आणि वैकुंठाला जायचे म्हणतो. वैकुंठाला जाणं काही सोपाच नाही का. आणि जगद्गुरु तुकोबारायला नेण्यासाठी पांडुरंग परमात्मा आला. वाढ वेळ झाला, हा पांडुरंग आणि वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आणि त्यावेळी तुकोबाराय जिजाबाईला म्हणतात, तुझे कागद चल माझ्यासोबत वैकुंठाला येतेस का. त्यावेळी जिजाबाईने सांगितलं, महाराज तुमच्यासारखं मला नाही चालणार, मला लेकरं बाळ आहे, आत्ताच गेलेली म्हैस आहे आणि मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही.
तुम्हाला वैकुंठाला जा, कुठं जायचं तिथं जा म्हणून जिजाबाईंनी सांगितलं. आणि जगद्गुरु तुकोबा इंद्रायणीच्या काठावरती येऊन ज्यावेळी विमानामध्ये बसताय त्यावेळी लोकांनी पाहिलं की पांडुरंग परमात्मा स्वतः बोलवायला आले. काळ, त्या काळ म्हणल्यानंतर आपल्याला कळ निघते. त्या काळाच्या पाठीवरती पाय जगद्गुरु तुकोबारायांनी दिलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय काळाच्या मस्तकावर पाय देऊन त्या विमानामध्ये अस्वस्थ होत आहेत. इतक्यामध्ये देहूबाशाने सांगितलं, महाराज आम्ही तुम्हाला खोटं ठरवलं, महाराज तुम्ही निघाला, आता आमचं कसं. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले, बाबा मला मी सांगितलं होतं माझ्यासोबत मला यायचंय का, त्यावेळी तुम्ही माझी टिंगल केली, मग महाराज आता आमचं कसं. त्यावेळी महाराजांनी सांगितलं, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, ह्या माझे वचन आशीर्वाद. काय दिला महाराजांनी आशीर्वाद? तुमच्या कर्माप्रमाणे, तुमच्या धर्माप्रमाणे तुमचं कल्याण होईल, आनंदाने राहा. आणि त्या काळाच्या मस्तकावर पाय ठेवून जगद्गुरु तुकोबारायांनी त्याला गेले. सदेह वैकुंठ गमन जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. म्हणून तुका म्हणे काळा अनातोंडावरी, हाता भरा हरी राम माने. आता हे आपल्या देहाचं एक भात आहे बघा. आपण प्रत्येकाने प्रयोग करून बघावा. आपण श्वास सोडतो त्यावेळी भात कधी ओढलं जातं, श्वास घेतो भात फुगतं, सोडला बारीक होतं, त्याला भातच म्हणते. ज्यावेळी श्वास घेतो त्यावेळी रामकृष्ण हरी, सोडतो त्यावेळी रामकृष्ण हरी, घेतो त्यावेळी रामकृष्ण हरी, सोडतो त्यावेळी रामकृष्ण हरी. भाता भरा हरी राम मान, ज्ञानेश्वर झालेली कीर्तन रूपी सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणावरती वाक्पुष्प समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. पूर्णविराम देण्याअगोदर संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवनाचा कसा बदल होतो, जीवन कसं बदलून जातं याचा साक्षीदार मी आहे. परम आदरणीय अनंत महाराजांच्या साहित्यामध्ये ज्यावेळीपासून आलो तरी मला तरी जाणवतंय की माझ्यात काहीतरी थोडा बदल झाला असं मला वाटतं. तुम्हाला काही वाटतं का? आणि नक्कीच साधूच्या संगतीमध्ये अर्धक्षण घडता संतांची संगती पापा संत संत देवी संत संत देवी अनेक प्रवाही संतांच्या चरणाजवळ बसल्यानंतर वृत्तीमध्ये बदल होतो. ही साधूची कृपा आहे. कृपया केली संत जनी माझी अलंकारिली वाणी, प्रीत हे लाविली चरणी. अहो तुका म्हणे जगद्गुरु प्रीत त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती लावण्यासाठी संत संगती आणि संतांच्या कृपेचं आपल्याकडे दान असलं पाहिजे. आणि ते माझ्या भाग्यामध्ये माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने मला महाराजांची परमात्मा दादांची संगती घडली. आपल्या जीवनाचा प्रवास लहानपणापासून पाहिला असताना जीवनाच्या कृपेने आई वडिलांच्या कृपेने परमार्थामध्ये आपल्याला जीवन व्यतीत करता येते हे माझं महत्त्वाचं समजतो. बोलत असताना काही अपशब्द दिले असतील त्याबद्दल क्षमा असावी. साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी आणि शिकविता घेतली वेगळाची पुढिले भंडार धन्याचा हा माल येथे हा माल हे फक्त जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती आई वडिलांच्या पुण्याने थोराच्या चरण बसून जे काही श्रवण करतं ते मोठ्या शब्दात तुमच्यासमोर बोलण्याचा हा मोठा प्रयत्न केला. चूक असेल तर मोठ्या प्रकारे बरोबर असेल ते आपल्याकडे ठेवून घ्या. सावध व्हा, भजन करा, जीवनाची जोड नामचिंतनाला करा आणि जीवनाची यात्रा गोड करून घ्या. एवढंच अभिष्ट चिंतन प्रभू रामचंद्र गुरुंताच्या
परमस्नेही माझे मित्र आहे मोहन महाराज. आता मोहन महाराजांसाठी मला काही कीर्तन करता येत नाही बरं का. माझा भोळा जीव आहे ते हॅलो हॅलो आपल्याला नाही जमत ते. आपल्याला जे जमते ते आपण करावं. नाहीतर ते काय गाढवाचं कधी दोघं होत नसते, घोड्याचं गाढव कधी होत नसते. त्याच्यामुळं आपण त्यांना जात नाही. आपलं जे आहे ते आपलं समोर तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. गोड करून घ्यावं एवढीच विनंती करून शेवटला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय महाराज की जय. महाराज की बोलो रे भाई सभासद महाराज की जय. जय श्रीराम. महिलांसाठी एक खास सूचना आहे. हनुमान गडी या ठिकाणी दर्शनासाठी जाताना महिलांनी आपले दागिने घेऊन जाऊ नये. कारण का गेल्या 3 दिवसापासून दर्शनासाठी गेलेल्या महिलांचे दागिने चोरीला जाण्याची घटना घडलेली आहे. कारण का आपल्या कथेला आलेल्या जवळपास 10 ते 15 महिलांचे गळ्यातील दागिने चोरीला गेलेले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे दागिने लुटत आहेत. आता ही घटना घडलेली आहे. तर दर्शनासाठी जाताना आपापले दागिने घरी ठेवून जावे ही नम्र विनंती आहे.